नमस्कार. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. तर प्रश्न असा आहे की आज क्लासला सुट्टी आहे, क्लासचं करण झालं नाही. येणाऱ्या आगामी सर्व परीक्षा आहेत. आजच भूमी अभिलेखची ॲड येणार आहे असं ऐकलं. तर ह्या सर्व परीक्षांसाठी करण महत्त्वाचा विषय आहे, मॅथ महत्त्वाचा विषय आहे, इंग्लिश महत्त्वाचा विषय आहे, मराठी महत्त्वाचा विषय आहे. पण परिस्थिती लक्षात घेता मी आपल्यासमोर आज ऑनलाईन व्हिडिओ प्रस्तुत करतो. तर चला बोलूया आजच्या पहिल्या प्रश्नावर. तर आजचा पहिला जो करंटचा प्रश्न आहे तो असा आहे की आपल्या भारतातून कोरोना हद्दपार करण्यासाठी, कोरोनाचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी आणि घराघरात प्रत्येकाला कोरोनाची लस देण्यासाठी एक अभियान सुरू केलं. अभियानाचं नाव आहे हर घर दस्तक योजना. हर घर दस्तक योजना. प्रश्न परीक्षेमध्ये कसा येऊ शकते की हर घर दस्तक योजना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयामार्फत सुरू केल्या गेली आहे? तर त्या मंत्रालयाचं नाव आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय. हा माझा पहिला प्रश्न. चला तर मी आता पुढच्या प्रश्नावर आपल्याशी बोलतो. पुढचा प्रश्न असा की इंग्लंडमध्ये गांधीच्या स्मरणार्थ 5 पौंडचं नाणं जाहीर केलेलं आहे. हे नाणं एक स्पेशल नाणं आहे आणि या नाण्यावर काय लिहिलेलं आहे, कसं लिहिलेलं आहे, याची डिझाईन कोणी केली, याचं उद्घाटन कोण केलं, याच्यावर कोणतं चिन्ह आहे आणि याच्यावर कोणतं वाक्य आहे, याचं डिस्क्रिप्शन करणं महत्त्वाचं आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की इंग्लंडमध्ये या नाण्याचं अनावरण झालं. हे नाणं किती पाऊंडचं आहे? तर याचं उत्तर आहे हे नाणं 5 पौंडचं आहे. तिसरा प्रश्न महत्त्वाचा, या नाण्याचं डिझाईन कोण केलं? बरोबर. तर या नाण्याचं जे डिझाईन आहे ते हिना ग्रोवर या भारतीय मुळाच्या इंग्लंडमधल्या डिझायनरनं केलं. पुढचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नाण्याचं उद्घाटन कोण केलं? तर युकेचे चान्सलर अमेरिकेत युकेचे जे चान्सलर आहेत त्यांचं नाव सांगतो मी तुम्हाला. त्यांचं नाव आहे ऋषी सुनक यांनी या नाण्याचं अनावरण केलं. या नाण्यावर भारताचं राष्ट्रीय प्रतीक, राष्ट्रीय फूल म्हणजे कमळ छापलेलं आहे. त्यानंतर या नाण्यावर काय लिहिलेलं आहे? त्या नाण्यावर लिहिलेलं आहे मेरा जीवन मेरा संदेश. बरोबर. तर अशा प्रकारे या नाण्याचं अनावरण केलं गेलेलं आहे, तेही इंग्लंडमध्ये. आता मी आपल्याशी तिसऱ्या प्रश्नावर बोलतो. थोडे फास्ट घेऊ आपण आज प्रश्न, कारण मी क्लासमध्ये आपल्याला हळू सांगू शकतो, पण व्हिडिओची जरा मर्यादा असल्यामुळे मी आपल्याला थोडं फास्ट सांगून राहिलो. चला पुढच्या गोष्टीवर जाऊ. आता पुढचा गोष्ट म्हणजे असा की दरवर्षी भारत सरकारचा तेनजिंग नोर्गे पुरस्कार मिळतो. हा पुरस्कार राष्ट्रीय साहसिक खेळांसाठी मिळतो, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. तर आज मी त्या पुरस्काराबद्दल आपल्याशी बोलतो. प्रश्न असा आहे की यावर्षी हा जो साहसिक पुरस्कार आहे 2020चा 2021 मध्ये मिळाला. तर या साहसिक पुरस्कारात महाराष्ट्राच्या एका व्यक्तीसह एकूण 7 व्यक्तींचा समावेश आहे. तर मी त्या 7 व्यक्तींची नावं आपल्यासमोर वाचतो. पहिली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्रियंका मोहिते. दुसरे महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे जयकुमार, कर्नल बीस्ट, शीतल, त्यानंतर त्यानंतर श्रीकांत विश्वनाथन हे पूर्ण नाव आहे. त्यानंतर कर्नल सर्वेश धडवाल आणि जय किशन यांना यावर्षीचा तेनजिंग नोर्गे साहसिक पुरस्कार दिला गेला. आता प्रश्न असा आहे की या पुरस्काराचं नाव हेच होतं काय? तर 1994 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली गेली. ज्या दिवशी या पुरस्काराची स्थापना झाली, ज्या वर्षी या पुरस्काराची स्थापना झाली, त्या वर्षी याचं नाव होतं राष्ट्रीय साहसिक पुरस्कार. परंतु 2002 मध्ये तेनजिंग नोर्गे यांचं या पुरस्काराला नाव दिलं गेलं. हा महत्त्वाचा प्रश्न. तेनजिंग नोर्गे कोण आहेत, काय आहे? सोपी गोष्ट आहे, तुम्ही एक वेळा चेक करून खाली ॲड करून टाका. चला पुढच्या गोष्टीवर मी आपल्याशी बोलतो. युनेस्कोचा लॉंग फॉर्म काय होते? तर युनेस्कोचा लॉंग फॉर्म होते युनायटेड नेशन सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजे युनेस्को. तर युनेस्कोने 1946 पासून कामाला सुरुवात केलेली आहे. याचं मुख्यालय पॅरिसमध्ये आहे, फ्रान्स. आणि यूएनची सांस्कृतिक वारसा जपणारी संघटना म्हणून युनेस्को काम करते. तर आता प्रश्न कसा आहे? तर प्रश्न असा आहे की युनेस्कोची क्रिएटिव्ह लिस्ट असते. ते युनेस्कोच्या क्रिएटिव्ह लिस्टमध्ये क्रिएटिव्ह सिटीज लिस्ट. तर युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज लिस्टमध्ये यावर्षी श्रीनगरचा समावेश केला गेला. श्रीनगर कुठं आहे? तर जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर आहे आणि जम्मू आणि काश्मीरची एक राजधानी सुद्धा श्रीनगर आहे. तर श्रीनगरचा यावर्षी युनेस्कोच्या क्रिएटिव्ह लिस्टमध्ये समावेश झाला. आता प्रश्न कसा तयार होते की सध्या आता हे श्रीनगरची गिनती करून एकूण किती देशांचे किती शहरे या क्रिएटिव्ह लिस्टमध्ये समाविष्ट आहेत, आणि दुसरी महत्त्वाची क्रिएटिव्ह लिस्ट कधीपासून जाहीर होते? तर पहा, लक्ष द्या, एकूण 90 देशांच्या 295 शहरांचा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह लिस्टमध्ये समावेश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की क्रिएटिव्ह लिस्ट हे अभियान युनेस्कोनं कधीपासून सुरू केलं?
तर क्रिएटिव्ह लिस्ट हे अभियान युनेस्कोनं 2004 पासून सुरू केलं, ही महत्वाची गोष्ट. हा झाला माझा आजचा तिसरा प्रश्न, सॉरी चौथा प्रश्न. आता मी पुढच्या प्रश्नावर आपल्याशी बोलतो. तर पुढचा प्रश्न असा आहे की एक इंडेक्स आहे, ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स. ड्रग्ज मीन्स औषधी, किंवा कोणत्या देशाच्या औषधाचा पुरवठा कसा. जसं आता आपल्या भारतात मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत ज्या 7 प्रकारच्या लसी आहेत त्या आता वाढवण्यात आलेल्या आहेत 2.0 अंतर्गत. तर ह्या ज्या सर्व लसी आहेत त्या सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळतात, किंवा आपल्या इथे आरोग्याच्या सुविधा कशा आहेत, किंवा आताच एक नवीन स्कीम आली ड्रोनद्वारे औषधा पोहोचवण्याची, त्याच्यानुसार हा इंडेक्स जाहीर झाला. या इंडेक्स कोणी जाहीर केला? हार्म रिडक्शन या संस्थेने हा इंडेक्स जाहीर केला. इंडेक्सचं नाव पुन्हा सांगतो, ग्लोबल ड्रग्स पॉलिसी इंडेक्स. आता याच्यामध्ये एकूण 30 देशांचा अभ्यास केला गेला, टोटल 30, बरोबर. त्यानंतर यामध्ये पहिले 3 कोणकोणते आहेत? तर पहिले 3 देशामध्ये पहिला क्रमांक आहे नॉर्वे, दुसरा क्रमांक आहे न्यूझीलंड आणि तिसरा क्रमांक आहे पोर्तुगाल. हे पहिले 3 देश आहेत जे आरोग्याबद्दल किंवा औषधांबद्दल पूर्ण सुविधा पुरवत आहेत तिथल्या नागरिकांना. त्यानंतर शेवटचे 3 देश, आता शेवटचे 3 देश म्हणजे 30, 29 आणि 28, कारण 30 देशांचा अभ्यास आहे. तर 30व्या क्रमांकावर आहे ब्राझील, ज्याची परिस्थिती वाईट आहे याबाबत. 29व्या क्रमांकावर आहे युगांडा आणि 28व्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया, बरोबर. यांची परिस्थिती खूप वाईट आहे या गोष्टीबद्दल. आता प्रश्न असा पडतो की या 30 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कसा आहे? भारत हा मध्यम श्रेणीत या 30 देशांच्या यादीत आहे. तर भारताचा क्रमांक यामध्ये 18वा आहे. कितवा आहे? 18वा. चला तर पुढच्या गोष्टीबद्दल मी आपल्याशी बोलतो. तर आपल्याला माहित आहे की अंतरिक्षमध्ये स्पेस स्टेशन असणं हे महत्वाची गोष्ट आहे, कोणत्या देशासाठी मानाची गोष्ट आहे. इस्रो सुद्धा याकरिता प्रयत्न करत आहे की अंतरिक्षमध्ये भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन असावं. आता सध्या मग कोणत्या स्पेस स्टेशनचा उपयोग होतो? तर सध्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा उपयोग होतो. आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा उपयोग सर्व देश करतात, पण त्यांच्यावर काही निर्बंध आहेत, ते मुक्तपणे त्याचा उपयोग करू शकत नाहीत. मग प्रश्न असा आहे की जगातली एक महासत्ता म्हणजे चीन यांनी स्वतःचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अंतरिक्षमध्ये स्थापन केलेलं आहे. त्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं नाव आहे तिऑनगॉंग-1, हे सर्वांना माहीत आहे. तर आता प्रश्न असा आहे की या चीनने स्वतःच्या अंतरिक्ष स्टेशनमध्ये काही अंतराळ यात्री पाठवले, आणि या अंतराळ यात्रीपैकी 4 जणांनी अंतरिक्षमध्ये स्पेस वॉक केला, म्हणजे अंतरिक्षमध्ये ते चालले एकूण 6 तास. आणि यामध्ये एक महिला होती, आणि या महिलेच्या नावावर एक रेकॉर्ड झाला की अंतरिक्षमध्ये सर्वाधिक वेळ चालणारी चीनची पहिली महिला बनण्याचा रेकॉर्ड तिच्या नावावर झाला. तिचं नाव काय मी तुमच्या समोर मांडतो. तिचं नाव आहे वांग यापिंग. अंतरिक्षमध्ये सर्वाधिक वेळ चालणारी चीनची पहिली महिला वांग यापिंग. चला तर पुढच्या गोष्टीवर आपल्याशी बोलतो, ते म्हणजे कसं की हे जे तिऑनगॉंग-1 आहे हे अंतरिक्षमध्ये जर आहे तर हे पृथ्वीपासून किती अंतरावर आहे, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हे किती अंतरावर आहे? तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 340 ते 450 किलोमीटरच्या दरम्यान हे तिऑनगॉंग-1 अंतराळात विस्तारलेलं आहे. हे एक स्पेस स्टेशन आहे, आणि हे सुद्धा लॉन्चरनेच अंतराळात नेलं जाते. इथं स्पेस यात्री राहतात, परंतु चीनचं हे स्वतःच्या मालकीचं आहे. चला पुढच्या गोष्टीवर मी आपल्याशी बोलतो. पुढच्या गोष्टीवर आपल्याशी बोलताना एक गोष्ट क्लिअर करतो की खेलो इंडिया, तर आपल्या इथं खेलो इंडिया युथ गेम जे खूप महत्त्वाचे ठरत आहेत, त्यामुळेच यावर्षी भारताची ऑलिम्पिकमध्ये आणि पॅरा ऑलिम्पिकमध्ये एकदम बढिया कामगिरी झालेली आहे. तर या खेलो इंडिया युथ गेम अंतर्गत पहिल्या क्रमांकाचे तिरंदाजी टुर्नामेंट आयोजित केले गेले, बरोबर. तिरंदाजी टुर्नामेंट पहिल्या क्रमांकाचे आयोजित केले गेले, म्हणून पहिले खेलो इंडिया तिरंदाजी टुर्नामेंट कुठे भरले हा महत्वाचा प्रश्न आहे. ते भरले सोनीपत. आता सोनीपत ठिकाण कुठे येते हे सर्वांना माहीत आहे. तर सोनीपत हे ठिकाण हरियाणामध्ये येते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. चला तर मी पुढच्या गोष्टीवर आपल्याशी बोलतो, ते म्हणजे भारतीय तिरंदाजी महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत? तर भारतीय तिरंदाजी महासंघाचे सध्याचे अध्यक्ष आहेत अर्जुन मुंडा. चला क्लिअर इथपर्यंत हे सर्व प्रश्न आपल्या सोयीसाठी आपल्या समोर मांडला जात आहेत की आपला अभ्यासात कंटिन्युटी राहावी आणि अभ्यास आपण व्यवस्थित करावा, म्हणूनच आपण हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. आणि आपल्यापर्यंत मी पोचावं असा आणि माझं सर्व करंट पोचावं अशी माझी इच्छा आहे. तरी आपण अभ्यास व्यवस्थित रेग्युलर रोज सुरू ठेवा, परिस्थिती कोणतीही असो. चला तर मी पुढच्या गोष्टीवर आपल्याशी आता बोलतो. पुढचा माझा प्रश्न आजचा असा आहे की
प्रोजेक्ट 75 या गोष्टीवर मला तुमच्याशी थोडी विस्तारित चर्चा करायची आहे. त्यासाठी मी काही स्क्रीनशॉटही काढून ठेवले, त्याच्यावरही तुमच्याशी बोलतो आधी. तर प्रश्न असा आहे की प्रोजेक्ट 75, आता सर्वांना माहित आहे की प्रोजेक्ट 75 काय आहे जवळपास. तर प्रोजेक्ट 75 काय आहे, तर प्रोजेक्ट 75 असं आहे की पाणबुडी संदर्भात, की भारताची पाणबुडी क्षमता मोठ्या प्रमाणात विकसित व्हावी म्हणून प्रोजेक्ट 75 आहे, ज्याला P75 सुद्धा म्हटलं जाते. तर चला मग त्यावर आपण थोडीफार चर्चा करू. तर आधी मी प्रश्न सांगतो कोणता, त्याच्यावरचं थोडं हे वाचतो. तर माझा प्रश्न असा आहे की या प्रोजेक्ट 75 अंतर्गत भारताला एकूण 6 पाणबुड्या भेटणार आहेत. प्रोजेक्ट 75 अंतर्गत भारताला एकूण 6 पाणबुड्या भेटणार आहेत. त्यापैकी चौथ्या क्रमांकाची पाणबुडी भारतीय नौदलात आत्ताच सामील झाल्याची घटना आहे. बरोबर. तर आता या चौथ्या पाणबुडीचं नाव काय, तर या चौथ्या पाणबुडीचं नाव आहे INS. INS मीन्स इंटरनॅशनल नेव्हल शिप बेला. इंटरनॅशनल नेव्हल शिप बेला हे चौथ्या पाणबुडीचं नाव आहे. स्कॉर्पियन श्रेणी अंतर्गत येणारी चौथी पाणबुडी, याचा प्रोजेक्ट आहे 75. बरोबर. आणि हा प्रोजेक्ट कशाशी जुळला आहे तर तोही मी तुम्हाला आता सांगतो. तर आता प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 पाणबुड्या भारतीय नौसेनेत समाविष्ट करायच्या आहेत. त्याच्यापैकी आता 4 झाल्या. पहिल्या 3 आहेत कलावरी, खांदेरी आणि वागीर. INS कलावरी, INS खांदेरी, INS वागीर आणि आता समाविष्ट झाली INS बेला. तर आता प्रश्न असा आहे की भारताचा पाणबुडी विकास कार्यक्रम कसा आहे, त्याबद्दल मी आणखी माहिती आपल्यासाठी तयार करून ठेवली, कारण तो प्रश्न मला महत्त्वाचा वाटला. त्याच्यावर मी आपल्याशी बोलताना एका गोष्टीवर आपल्याशी बोलतो. तर पहा, लक्ष द्या. भारतात एकूण 15 पारंपरिक डिझेल इलेक्ट्रिकल पाणबुड्या आहेत. पाहा, ही गोष्ट महत्त्वाची. भारतात एकूण 15 इलेक्ट्रिक डिझेल पाणबुड्या आहेत, पारंपरिक आहेत त्या 15. या 15 पैकी ज्याला आपण SSK म्हणतो, बरोबर, या 15 पैकी SSBN किती आहेत, म्हणजे ज्या बॅलिस्टिक पाणबुड्या आहेत की ज्या आण्विक क्षमतेने सिद्ध आहेत, अशा आपल्याजवळ पाणबुड्या किती आहेत, तर अशा आपल्याजवळ पाणबुड्या आहेत की जे एक पाणबुडी आपल्याजवळ आण्विक आणि परमाणू पाणबुडी आहे, ते एक आहे. बरोबर. तर आता प्रश्न असा आहे की त्याच्यावर आता आपण बोलू, की प्रश्न असा आहे की आता ह्या ज्या आपल्याजवळ ज्या 15 पारंपरिक पाणबुड्या आहेत, ज्याला आपण SSK म्हणतो, त्या कशा, तर बा डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडे ह्या ज्या आहेत याचं परिचालन करण्यासाठी डिझेल इंजिनांची आवश्यकता असते आणि या डिझेल इंजिनांना चार्ज होण्यासाठी हवेची आवश्यकता असते. म्हणून या पाणबुडीचा एक तोटा आहे की यामधल्या डिझेल इंजिन चार्ज करण्यासाठी याला वेळोवेळी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं लागतं, म्हणजे हे शत्रूच्या नजरेत पडू शकते, म्हणजे हे रडाराच्या नजरेत पडू शकते. ही याची एक महत्त्वाची एक त्रुटी आहे. बरोबर. त्यानंतर त्यामुळे आपल्याला आण्विक श्रेणीने सिद्ध होणे आवश्यक आहे. पुढच्या गोष्टीवर बोलू आता आपण, की आता पुढच्या गोष्टीवर बोलताना आपण बोलू की परमाणु शक्ती आक्रमक पाणबुडी. बरोबर, की जे परमाणु शक्तीवर आक्रमण करू शकते, अशी आपल्याजवळ एक पाणबुडी सध्या उपलब्ध आहे की जे परमाणु शक्तीवर काम करू शकते. तर पहा, लक्ष द्या, हे पाणबुडी एक भारताजवळ असल्यामुळे भारत अशी पाणबुडी असणारा जगातला 6वा देश ठरलेला आहे. परमाणु शक्ती संपन्न पाणबुडी भारताजवळ याआधी, भारताच्या आधी कोणाकोणाजवळ आहे, अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीन. अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीन, आणि ते भारताकडे सुद्धा आहे. बरोबर. तर भारताने अशा प्रकारच्या 2 परमाणु पाणबुड्या लीजवर सुद्धा घेतलेल्या आहेत. त्यापैकी जे एक आहे त्या SSN पाणबुडी, जे आपण रशियाकडून घेतलेली आहे, 2, त्याचं नाव आहे चक्र. काय नाव आहे? चक्र. आणि हे 2022 पर्यंत आपण लीजवर घेतलेली आहे. बरोबर. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट. तर हेच तुमच्यासमोर मी प्रमुख बिंदू याच्यातले मांडले. चला तर मी पुढच्या गोष्टीवर आपल्याशी बोलतो. ते पुढची गोष्ट म्हणजे अशी की भारताकडे 3 दल आहेत, भूदल आहे, नौदल आहे, वायुदल आहे. तर भूदलाच्या प्रमुखाला जनरल म्हणतात, वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल म्हणतात आणि नौदलाच्या प्रमुखाला ॲडमिरल म्हणतात. तर भारताचे नवे नौदल प्रमुख झाले R. हरिकुमार. हे लक्षात ठेवा, भारताचे नवे नौदल प्रमुख झाले R. हरिकुमार, आणि यांच्याबद्दल आपण स्वतःच जास्तीची माहिती काढून घ्या गुगल, विकिपीडियावरून. चला तर पुढच्या गोष्टीवर बोलतो मी आपल्याशी. तर आपला शेजारचा देश आहे नेपाळ. नेपाळची राजधानी आहे काठमांडू, आणि नेपाळ आपल्या शेजारचा देश आहे. नेपाळवर एवढ्यात आपण काही गोष्टी पाहिल्या की नेपाळवर चीनचं प्रभुत्व
जास्त प्रमाणात स्थापित झालं होतं. KP शर्मा ओली त्याला कारणीभूत आहेत, बरोबर. परंतु आता भारत आणि नेपाळचं भारत नेपाळ सहकार्य करार कधीचा आहे किंवा भारत नेपाळ सहकार्य करार कधीचा आहे? चला तर आपण आता पुढच्या गोष्टीवर बोलू की भारत नेपाळ मैत्री कधी झाली. तर 1950 मध्ये भारत नेपाळ मैत्री करार आहे आणि या कराराची नेपाळ आपला शेजारी देश आहे आणि या कराराची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून भारताने एक परंपरा सुरू केलेली आहे 1952 पासून. ही परंपरा कशी आहे की भारतीय नौदलाच्या नेपाळच्या जनरल म्हणजे नेपाळच्या सैन्य दलाचे जे प्रमुख आहेत त्यांचा सत्कार दरवर्षी भारत करतो आणि काही काही वर्षांना नेपाळचे सुद्धा सरकार भारतीय नौदलाचा भारतीय सेनेच्या प्रमुखाचा सत्कार करते. तर 2020 मध्ये घटना घडली होती. भारतीय सेनेचे जनरल मनोज मुकुंद नरवणे भारतीय सेनेचे जनरल यांचा सत्कार नेपाळ सरकारने 2020 मध्ये केला होता. तो कसा, तर नेपाळ सरकारने मनोज मुकुंद नरवणे यांना मानद जनरलची पदवी दिली होती नेपाळमधले, बरोबर. त्याचीच आपण आता त्याच गोष्टीची जाणीव ठेवून आपण 2021 मध्ये यावर्षी महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते नेपाळच्या जनरलला, नेपाळचे जे सैन्याचे प्रमुख आहेत त्यांना भारतातलं सैन्याचं मानद जनरल पद दिलं. त्याच्यावर हा आजचा प्रश्न आहे. तर नेपाळचे जे सैन्याचे प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे प्रभुराम शर्मा. यांना भारतीय सेनेची मानद जनरल रँक दिल्या गेली महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते. हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावरचा प्रश्न तयार होऊ शकते की भारत नेपाळ मैत्री करार कधीचा आहे, तर तो 1950चा आहे. आणि हा प्रश्न तयार होऊ शकते की हे प्रथा कधीची आहे, तर हे प्रथा 1952 पासून प्रचलित आहे. तर आता पुढच्या गोष्टीवर आपल्याशी मी आता बोलतो. तर पहा, प्रश्न आपली जे लुक ईस्ट पॉलिसी आहे, सर्वांना आपल्या लुक ईस्ट पॉलिसीबद्दल चांगलंच माहीत आहे. तर जे नवीन लोक आहेत ते याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा मी काय बोलतो. तर आपली जे लुक ईस्ट पॉलिसी आहे ते जे पूर्वेकडचा 7 बहिणींचा प्रदेश आहे, ईशान्येकडचा पूर्वेकडचा जो 7 बहिणींचा प्रदेश आहे, त्या प्रदेशाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला पाहिजे हे आपलं लक्ष आहे. आणि मनमोहन सिंग यांनी जे पॉलिसी आणली होती लुक ईस्ट पॉलिसी, त्याचा सुद्धा हे 7 राज्य महत्वाचा भाग आहे. की असं म्हणतात की जे देशातले एकूण जलसंसाधन आहेत की ज्याच्यापासून आपल्याला पाणी मिळते त्याच्यापैकी 34% जलसंसाधनं या पूर्वेकडच्या राज्यात आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात जेवढी जलविद्युत ऊर्जा तयार होते त्यापैकी 40% जलविद्युत ऊर्जा या पूर्वेकडच्या 7 प्रदेशामध्ये तयार होऊ शकते किंवा 8 म्हणजे सिक्कीम धरून 8 प्रदेशमध्ये तयार होऊ शकते. त्यानंतर आपल्या भारतातलं पहिलं ऑर्गॅनिक राज्य म्हणजे सिक्कीम हे पूर्वेकडे त्याच प्रदेशामध्ये येते. त्यानंतर पर्यटनाच्या बाबतीत सर्वात महत्वाचा प्रदेश हा पूर्वेकडचाच प्रदेश आहे. तो मोठ्या प्रमाणात आपल्याला महसूल मिळवून देते, म्हणून सरकारचं लक्ष या पूर्वेकडच्या प्रदेशावर विशेष असते. हे महत्वाची बाब. आता मी तुमच्यासमोर या पूर्वेकडच्या प्रदेशाबद्दल का बरं बोललो हे महत्वाची गोष्ट. त्यावर बोलताना मी आपल्यासमोर एक गोष्ट मांडतो. ती गोष्ट म्हणजे अशी की आझादी का अमृत महोत्सव हे अभियान सध्या सुरू आहे. अमृत महोत्सव मीन्स 75 इयर्स म्हणजे 75 वर्ष. तर भारताच्या 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून आपण आझादी का अमृत महोत्सव हे अभियान राबवत आहे. ते आझादी का अमृत महोत्सव या अभियानाअंतर्गत आपण पूर्वेकडच्या प्रदेशामध्ये काय कार्यक्रम राबवले, तर पूर्वेकडच्या प्रदेशामध्ये भारत सरकारचे जे कार्यक्रम आहेत त्याचं नाव आहे डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट. त्या कार्यक्रमाचं नाव आहे डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट. आता या डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट अंतर्गत काय होणार आहे, पहिला गोष्ट की हे कार्यक्रम कोण भरवला, तर भारत सरकारचे जे उत्तर पूर्व मंत्रालय त्यांनी हा कार्यक्रम भरवला. पुढची गोष्ट म्हणजे अजून कोणा हा कार्यक्रम भरवला, तर उत्तर पूर्व जे परिषद असते NEC आपण त्याला म्हणतो, त्यांनी या कार्यक्रमाची कल्पना सुचवली. आणि या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे हे सुद्धा परीक्षेत विचारू शकतात की डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट या कार्यक्रमाचा उद्देश काय, तर पूर्वेकडील भारताला शिल्लक भारताशी जोडणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. आणि त्या पूर्वेकडच्या प्रदेशाचं महत्व काय ते मी तुमच्या समोर आता मांडलेलं आहे. चला तर पुढच्या गोष्टीवर मी आपलं लक्ष केंद्रित करतो. पुढची गोष्ट म्हणजे अशी की आता या गोष्टीचा फायदा आपल्याला काय होईल, तर आपल्याला माहिती आहे आशियान दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशांची संघटना म्हणजे आशियान, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, याला आपण आशियान म्हणतो. तर आशियान सोबत सर्वात महत्वाचे व्यापारी भागीदार राज्य कोणते, तर हेच पूर्वेकडचे राज्य.
तर यांचा मोठ्या प्रमाणात आशियानसोबत व्यापारी भागीदार वाढावा हाच उद्देशाने हे अभियान सुरू केलं गेलेलं आहे. बरोबर. चला पुढच्या गोष्टीवर मी आपलं लक्ष केंद्रित करतो. तर तुम्हाला माहित आहे की भारताजवळ ब्राह्मोस आहे. भारताजवळ ब्राह्मोस आहे म्हणजे तेच भारताचं ब्रह्मास्त्र आहे. आणि त्या ब्राह्मोसचं महत्त्व मी आपल्याला खूप वेळा सांगितलेलं सुद्धा आहे. आणि हे जे ब्राह्मोस आहे हे भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, महामहिम राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांनी आपल्या भारताला दिलेली एक मोठी देण आहे. तर भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताची मिसाईल लेडी TC थॉमस, कारण TC थॉमस या अग्निपातच्या जनक आहेत. आणि आपण आता अग्निपातचं सध्याच 8व्या क्रमांकाचं परीक्षण घेतलेलं आहे. असं करणारे भारत हा काही देशातला एक देश ठरलेला आहे. तर आता प्रश्न कसा आहे, तर आता आपले जे दोन दुश्मन देश असे आपण त्यांना संबोधू ते म्हणजे चीन आणि पाकिस्तान. आणि तुम्हाला माहित आहे की चीन मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमध्ये आर्थिक गलियारा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, किंवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर त्याला, आर्थिक गलियारा त्याला हिंदीमध्ये म्हणतात आणि इकॉनॉमिकल कॉरिडॉर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि एक आर्थिक प्रकल्प सुरू करणार आहे चीन पाकिस्तानमध्ये. त्याचाच भाग म्हणून मागे चीननं एक रेशीम मार्ग सुरू करण्याचं म्हटलं होतं. आणि हा रेशीम मार्ग POK म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीरमधून जाणार होता, म्हणून भारताने त्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवला होता. तर आता प्रश्न असा आहे की याच गोष्टीचा काय भाग म्हणून, किंवा स्ट्रिंग ऑफ पर्ल, मी तुम्हाला म्हटलं होतं मोतियो की माला, स्ट्रिंग ऑफ पर्ल म्हणजे चीन श्रीलंकेमधलं हंबनटोटा बंदर, पाकिस्तानमधलं ग्वादर पोर्ट भाड्यानं घेऊन स्ट्रिंग ऑफ पर्ल मोतियो की माला भारताभोवती विणत आहे किंवा गुंफत आहे असे आपण त्याला म्हणू शकतो. तर आता प्रश्न असा आहे की मी हे का बरं आपल्यासमोर आंतरराष्ट्रीय राजकारण बोललो. त्याचा उद्देश एकच आहे की चीनने पाकिस्तानला आताच सर्वात मोठं एक युद्धपोत म्हणजे काय, ते एक नेव्हल शिप म्हणजे काय की युद्ध करण्यासाठी जे युद्धपोत लागते, विमान लागते, ते चीनमधलं सर्वात मोठं युद्धपोत चीननं आता पाकिस्तानला दिलं. आता प्रश्न असा निर्माण होऊ शकते की या युद्धपोताचं नाव काय. तर या युद्धपोताचं नाव आहे PNS तुगरिक. लक्ष द्या, या युद्धपोतचं नाव आहे PNS तुगरिक. हे लक्षात ठेवा, हे चीनचं सर्वात मोठं आहे, त्यांनी पाकिस्तानला दिलं. तर आता प्रश्न कसा निर्माण होते की लक्ष द्या, प्रश्न असा निर्माण होते कुठून मारा करते. तर हे दोन ठिकाणी मारा करण्यासाठी सक्षम आहे, जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत. दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये व्यापक निघणारी क्षमता आहे. हे आण्विक क्षेपणास्त्रांना सुद्धा सक्षम होऊ शकते. याच्यावर आण्विक क्षेपणास्त्र वाहून नेता येतात. बरोबर. आणि भारताला आता याची काय चिंता लागलेली आहे, तर भारताला याची चिंता लागलेली आहे की आता जे हिंदी महासागर, दक्षिणकडे भारताच्या हिंदी महासागरामध्ये भारताला प्रभुत्व निर्माण करायचं आहे व्यापाराच्या बाबतीत आणि बाकीच्याही बाबतीत. म्हणून भारताला आता खूप मोठी चिंता लागलेली आहे. कोणाची, तर चीनची, की भारताच्या हिंदी महासागरातील स्वामित्वाला चीन आता आव्हान द्यायचा प्रयत्न करत आहे. आणि दक्षिण चीन समुद्रामध्ये चीन स्वतःचं एक प्रभुत्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तो इतर देशांशी मोठ्या प्रमाणात भारताचा व्यापार तोडून किंवा युरोपचा व्यापार तोडून स्वतःचा व्यापार जोडण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणून त्याने मागे 9 डॅश पॉईंट सुद्धा दक्षिण चीन समुद्रामध्ये तयार केला होता, की जो 9 डॅश पॉईंट एक अडथळा म्हणून निर्माण होत होता. या 9 डॅश पॉईंटला आव्हान म्हणूनच क्वाड या सदस्य राष्ट्रांच्या संघटनेचा उदय झाला होता, असंही म्हणायला काही हरकत नाही. तर आता पुढच्या गोष्टीवर आपण आता बोलू. तर आताच 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय म्हणजे 11 नोव्हेंबर रोजी नॅशनल एज्युकेशन डे साजरा झाला. बरोबर. राष्ट्रीय शिक्षा दिन, नॅशनल एज्युकेशन डे साजरा झाला 11 नोव्हेंबर. आता 11 नोव्हेंबरच का, 11 नोव्हेंबरलाच काय, तर लक्ष द्या, 11 नोव्हेंबरला स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री, तुम्हाला त्यांचं नाव सर्वांना माहीत आहे, मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस असतो. बरोबर. यांच्या जयंतीच्या उपलक्षामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन भारतात 11 नोव्हेंबरला साजरा केला जातो. तो यावर्षी सुद्धा साजरा केला गेला होता. आता पहिला प्रश्न येऊ शकते की कधीपासून साजरा होते. दुसरा प्रश्न येऊ शकते की कोण साजरा करते. तर मी पहिला प्रश्न आपल्यासमोर क्लिअर करतो की 2008 पासून हा दिवस साजरा करत होते. आणि दुसरा प्रश्न आपल्यासमोर क्लिअर करतो तो म्हणजे असा की हा दिवस कोण साजरा करते, तर मानव विकास संसाधन मंत्रालय हा दिवस साजरा करते. बरोबर. चला पुढच्या गोष्टीवर आपल्याशी बोलतो की तुम्हाला माहित आहे की आता
एक गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करतो, ते म्हणजे की बा कुपोषणाची क्षमता दूर करण्यासाठी किंवा कुपोषण घालवण्यासाठी पंतप्रधानांनी आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत एक कार्यक्रम सुरू केला आणि 75 गावे विशेष पोषण पुरवण्यासाठी पंतप्रधानांनी दत्तक घेतले. त्या गाव सुद्धा आहेत 75. म्हणजे राष्ट्रीय पोषण अभियानाचा भाग म्हणून याची सुरुवात केल्या गेली असंही म्हणायला काही हरकत नाही. त्या गावाची संख्या सुद्धा आहे 75. तर अशा प्रकारे मी आपल्यासमोर पूर्ण गोष्टी मांडल्या. एक महत्त्वाचा प्रश्न माझा राहून गेला, आजचा प्रश्न महत्त्वाचा. आज हे फुल टू करण झालं, पूर्णच्या पूर्ण. मी आणखी द्यायचा आपल्याला प्रयत्न करतो. आपण प्रत्येक व्हिडिओ वॉच करा, त्याच्यावर कमेंट द्या किंवा आणखी कोणती माहिती सुटून गेली सांगायची किंवा कोणती माहिती राहिली किंवा कोणती माहिती मी आपल्याला अजून सांगू शकतो, बरोबर. तर ते यूट्यूबवर तुम्ही कमेंट द्या आणि प्रत्येक आपल्या क्लासच्या म्हणा बाहेरच्या म्हणा मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. हा प्रयत्न तुम्ही स्वतः करू शकता. एक निर्मळ प्रांजळ प्रयत्न हा असेल. तर बा प्रश्न असा आहे आता की काय झालं की एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो आता की भारत सरकारनं सामान्य माणसाच्या म्हणजे एक कार्यक्रम भारत सरकारनं सामान्य माणसाच्या बजेटला परवडणारी एक योजना सुरू केली होती. ती योजना कशी होती की बा हवाई जो प्रवास आहे तो सामान्य माणसाच्या बजेटला परवडला पाहिजे. मी हवाई चप्पल ते हवाई जहाज त्या योजनेबद्दल बोलून नाही राहिलो. ही योजना व्यावहारिक सर्वांसाठी होती, पण बजेटला परवडणारी. त्याकरिता हवाई सफरसाठी भारत सरकारनं एका कंपनीची निवड केली होती. तिचं नाव होतं गो फर्स्ट, बरोबर. आता गो फर्स्टचं आधीचं नाव होतं गो एअर, बरोबर. गो फर्स्टचं आधीचं नाव होतं गो एअर, पण ते आता गो फर्स्ट आहे. तर चला मी त्याच्यावर आपल्याशी आता विस्तृत चर्चा करतो. विस्तृत चर्चा अशी आहे की या गो फर्स्टने श्रीनगर ते शारजा, श्रीनगर म्हणजे भारत आणि शारजा म्हणजे UAE दरम्यान गो फर्स्टने हवाई उड्डाण भरलं. मग भरल्याबरोबर काय झालं की जेव्हा आहे ना हवाई उड्डाण भरलं तेव्हा हे जे विमान आहे हे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून गेलं. साहजिक आहे, जो मार्ग मी तुम्हाला सांगितला तो पाकिस्तानमधून जाते. तर पाकिस्तानने काय केलं की बा या विमानाला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रामध्ये येण्यास परवानगी नाकारली आणि या विमानाला एका मोठ्या लॉंग कटने श्रीनगरमध्ये उतरावं लागलं. हे महत्त्वाची गोष्ट. आता प्रश्न असा आहे की मग पाकिस्ताननं आता कोण्या गोष्टीचं उल्लंघन केलं, पाकिस्तान असं करू शकते काय? तर पहा लक्ष द्या, पाकिस्तानने वायुमार्ग स्वतंत्रता म्हणजे द फ्रीडम ऑफ द एअर या कराराचं या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे असं मी तुमच्याशी म्हणू शकतो. आता प्रश्न असा आहे की हा करार कधीचा? तर हा करार 1944चा आहे. हा करार शिकागोमध्ये झाला होता, म्हणून याला शिकागो कन्व्हेन्शन म्हणतात. आता काय झालं माहिती आहे की बा पाकिस्ताननं या कराराचं उल्लंघन केलं. आता पाकिस्ताननं या कराराचं उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तानवर उचित कारवाई आता अपेक्षित आहे. आता हा करार 1944चा, याला शिकागो कन्व्हेन्शन म्हणतात. या करारानुसार असं लिहिलेलं आहे की एखादी जर विशेष उड्डाण लाईन सुरू झाली असेल तर त्याला कोणत्याही हवाई क्षेत्रात न रोखणे हे प्रत्येक देशाचं कर्तव्य राहणार असं या करारामध्ये म्हटलं होतं. परंतु पाकिस्ताननं या कराराचं उल्लंघन मोठ्या प्रमाणावर आता केलेलं आहे आणि ते जगाच्या समोर आलेलं आहे, बरोबर. आता पुढच्या गोष्टीवर आपल्याशी बोलतो, तो म्हणजे या करारातून आणखी एक आता गोष्ट उदयास आलेली आहे. हा करार तर आहेच शिकागो करार, पण एक महत्त्वाचं आलेलं आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटन. काय ICAO, आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटन, सिव्हिला. हे युनायटेड नेशनची एक संयुक्त संस्था आहे जे नागरी उड्डाणावर लक्ष केंद्रित करते किंवा समस्या सोडवते. तर आता प्रश्न आहे की हे UN ची संघटना आहे. 1944मध्ये हिची स्थापना झालेली आहे. 1944मध्ये हिची स्थापना झालेली आहे, बरोबर. आणि 7 डिसेंबर 1944 रोजीच आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाणासंबंधी एक कन्व्हेन्शन झालं होतं जे शिकागोमध्ये झालं होतं, फ्रीडम ऑफ द एअर. ते तुम्हाला मी सांगितलं. आणि त्या कराराचं नियमन करणारी संस्था हे आहे आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटन. आणि आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटन ही संस्था कोणाची आहे तर ती UN ची आहे, युनायटेड नेशन्स. याचे एकूण सदस्य देश 193 आहेत. याचे एकूण सदस्य देश 193 आहेत. जेवढे UNचे पूर्ण आहेत ते पूर्णच्या पूर्ण आहेत. आणि याचं मुख्यालय आहे मॉन्ट्रियल. आता मॉन्ट्रियल कुठे आहे तर मॉन्ट्रियल कॅनडामध्ये आहे. हे सर्व प्रश्न मी आपल्यासमोर मांडले, याचा आपण योग्य उपयोग करा.
यामध्ये आणखी प्रश्न ॲड करा आणि मला कमेंट द्या. धन्यवाद.